अनेक प्रभागातील विकास रखडलेला आहे। आज 15 जानेवारी रोजी आपला मतदान होणार आहे। त्या अनुषंगाने आपलं पॅनल झालेलं आहे। काय अजेंडा असणार आहे या निवडणुकीत? अस्सलाम वालेकुम, आदाब। ये इलेक्शन 2016-17 में हुआ था फर्स्ट टाइम। उसके बाद उस टाइम में मैं वकील साहब और हमारा पैनल था। उस टाइम में हमारे कांग्रेस की सत्ता थी इस कॉरपोरेशन में। लेकिन उसके बाद जब कोरोना आया तो हम काम करने के लिए वो 2.5 साल हमें कम पड़े और उसके बाद प्रशासक लगा। प्रशासक के बाद जितने भी पेंडिंग वर्क थे, चाहे वो महायुति गवर्नमेंट के टाइम के थे, उद्धव ठाकरे टाइम के काम भी पेंडिंग पड़े। फिर अभी वो काम चल रहे हैं, उसका काम का दर्जा आप देखें, हम लोगों ने काम रुका है उसको। फिर वो लोग कॉन्ट्रैक्टर लोग गारंटी दिए कि हम काम अच्छे लेवल पे करेंगे। और हमारे साथ इस बार ओपन महिला से नासिर भाई और SC जेंट्स से धम्मादीप रामचंद्र भाऊ और OBC लेडीज से फरहत मैडम, हमारे वकील साहब के वाइफ, और डो से मैं खुद हूँ ओपन जेंट्स से महमूद खान। और हमने पहले भी खिदमत की, कोरोना के काल में भी हम लोगों से टच में रहे। अभी भी वार्ड में हम सब टच में हैं और आने वाले वक्त में हम काम करेंगे। क्यों? तो काम करेंगे तो ही लोग हमसे जुड़ेंगे और काम करना ही पड़ेगा वार्ड का हम लोगों को। हमने दूसरे भी कई लोगों से टच में है इसमें जो हमको फंडिंग अवेलेबल कर सकते हैं। हमारी जनता से अपील है कि हम चारों को आप एक साथ और चारों पैनल को चुनकर लाए, इस चारों उम्मीदवारों को। और उम्मीद करता हूं इस वार्ड नंबर 3 की जनता से भरघोर मतों से हमको विजय करेंगे। थँक्स, अल्लाह हाफिज। ठिकाणी असं झालेलं आहे की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक लढण्यात आलेली आहे। तर आपण काय सांगणार या अनुषंगाने आज महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने? सगळ्यांना सर्वप्रथम जय भीम, जय शिवराय, अस्सलाम वालेकुम, आदाब। या ठिकाणी सर्वप्रथम आज आमच्या चारही उमेदवारांचे जे अर्ज होते छाननीमध्ये मंजूर झाल्याबद्दल मी माझ्या सर्व भावांचं अभिनंदन करतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी हे जे इलेक्शन आहे हे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होऊ द्या, हरकत नाही, परंतु आमच्यासोबत जनशक्ती आहे। आम्ही जे आहोत अहोरात्र जनतेची सेवा करणारे माणसं आहोत। चारही पॅनल जे आहे ते वेल एज्युकेटेड पॅनल आहे। आणि या ठिकाणी आम्ही चौघांनी जे काही काम केलेलं आहे, जवळपास मागच्या आमच्या जो काही काळ होता त्या काळामध्ये जे काही आपण काम केलेले आहे, भले मग लोकांच्या घरासमोर जाऊन नाली साफ करण्यापासून असेल किंवा रस्त्यावरचे लाईट लावण्यापर्यंत असेल किंवा मग पावसाचं जे पाणी गेलं लोकांच्या घरामध्ये त्यांना तो जो काही नुकसान भरपाईचा विमा मिळवून देण्यामध्ये असेल, आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न केलेले आहेत। रस्त्यांचे कामं केलेले आहेत, बरेचशा ठिकाणी नाल्यांचे कामं केलेले आहेत। आणि किंबहुना जर आचारसंहिता काही दिवस लेट लागली असती तर जवळपास 1.5-2 कोटींची जी कामं पेंडिंग आहेत, जी येऊन पडलेली आहेत, त्यांचं देखील उद्घाटन झालं असतं, पण हरकत नाही, ते इलेक्शनच्या नंतर होणारच आहे। आणि आम्ही जे आहोत ते आम्ही ग्राउंड लेवलवर काम करणारे कार्यकर्ते आहोत। आणि आम्हाला विश्वास आहे की या ठिकाणी आमच्यासोबत सर्व जनता आहे। आणि माझी सर्व जनतेला, माता भगिनींना, सगळ्या वडीलधाऱ्या व्यक्तींना, मुलांना विनंती राहील की आपण 15 तारखेला प्रत्येकाने घराच्या बाहेर पडायचं आहे आणि पंजाला चौघांनाही आमच्या चारही उमेदवारांना मोठ्या प्रमाणामध्ये कसं निवडून आणता येईल यासाठी सर्वांनी मतदान करून आम्हाला सहकार्य करायचं आहे। आपण दिलेला एक मतदान आम्ही आपल्या सेवेसाठी 5 वर्ष दिवस रात्र आम्ही चौघजण आपल्यासाठी हजारो एवढा शब्द देतो। आणि पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी एकदा पंजा या निशाणीवरती बटन दाबून सर्वांना विजयी करावं। अजेंडा जो आमचा राहणार आहे की प्रभागामध्ये जे काही कामं केलेले आहेत, आपण बऱ्याचशा ठिकाणी जर आपण पाहिलं, जो काही स्लम एरिया आहे त्या ठिकाणी अजूनही 30-40 वर्षापासून त्या ठिकाणी काही ठिकाणी रस्ते नाहीत, काही ठिकाणी नाल्या नाहीत। तर आता हा जो येणारा प्रोजेक्ट आहे, येणाऱ्या काळामध्ये जो आहे ते समांतर पाणी पुरवठ्याची योजना आहे, 600 कोटीची योजना जी आहे ती प्रलंबित आहे, ती लवकरात लवकर कशी इम्प्लिमेंट करता येईल। नुसतं सभागृहामध्ये जाऊन बसण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाहीये, तर सभागृहामध्ये जाऊन आम्हाला आमच्या या सर्वांनी जे काही आमचे नागरिक आहेत वार्डामधील त्यांच्यासाठी आम्हाला आवाज उठवायचा आहे। त्यांच्यासाठी भले आम्हाला विरोधी वाकावर जरी बसलं तरी चालेल, पण आम्ही त्यांच्या हक्कासाठी लढणारे माणसं आहोत। आम्ही कुठेही विकणारे माणसं नाही आहोत। आम्ही जे आहे ते आमचा स्वाभिमान जागृत ठेवून काम करणारे माणसं आहोत। आणि येणाऱ्या काळामध्ये वार्ड नंबर 3 वन साईड निघल्याच्या नंतर परभणी महानगरपालिकेमध्ये सुद्धा जनतेचे प्रश्न मांडताना वन साईड दिसेल, यामध्ये कुठेही शंका नाही आहे की ही धनशक्ती काहीही नसती। आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे गेलेलो आहेत।
लोकांचं काय असतं, सगळीकडून पैसे घेतात, पण मतदान लोक ह्यांना करतात की जे लोक ओरिजिनल आहेत, काम करणारे उमेदवार आहेत. त्यामुळे आम्ही त्या धनशक्तीला महत्व देत नाही. आम्ही मैदानावरचे लोक आहेत, ग्राउंडवरचे लोक आहेत, काम करणारे लोक आहेत. त्यामुळे धनशक्तीला मला वाटत नाही की एवढं महत्व द्यायला पाहिजे. कारण काय गुत्तेदारी करणारे लोक तिथं समोर आलेले आहेत आणि ते बघतील ते. कारण आम्ही काय केलं माहितीये का, पाथरीमध्ये मी तसं करून बघितलं. लोकांनी काय केलं, धनशक्तीला असं बाहेर काढून टाकलं, दिग्गज पडलेत. विषय असा आहे, दिग्गज पडले. त्यामुळे धनशक्तीला मी काय महत्व देत नाही. किती पैसे आले तर जनता आमच्या सोबत आहे, काम आमच्या सोबत आहे, हे लोक आमच्या सोबत आहेत आणि हे ओरिजिनल लोक आहेत, वार्डामधले लोक आहेत. मी अक्षरशः फिरलो तर ह्या लोकांना एवढं प्रेम करतात लोक. मला वाटत नाही की लोक असं काम केल्यानंतर की एवढं लोक प्रतिसाद देतील. निधी लागत आमच्याकडे या. मी आपल्या प्रभागातले सर्व लोकांना विनंती करतो, विशेषतः तरुण मंडळींना विनंती करतो. कारण तरुण मंडळी महमूद खान साहेबांसोबत, महमूद मित्रमंडळ सोबत जुडलेली आहे. त्यांना माहिती आहे, त्यांचा काम करण्याचा स्टाईल माहिती आहे सगळे. मी आपल्या माध्यमातून सर्व माझ्या प्रभागच्या लोकांना विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, कळकळीची विनंती करतो की ज्याप्रमाणे त्यांनी 2017ला आम्हाला भरघोस मतदाने निवडून दिले, यावेळेस आम्ही चारही उमेदवारांना आणि काँग्रेसचे हात मजबूत करावे, जेणेकरून की आम्ही येणाऱ्या काळात भरपूर विकास करू आणि आपले ऋणी राहू. सध्या मतदानाच्या हिशोबाने प्रचारासाठी दिवस फार कमी आहेत. तर या टायमाला प्रचार होणार आहे, कुठल्या ज्येष्ठ नेत्यांच्या सभा वगैरे काही नियोजन लागणार? पक्षातर्फे असे कोणत्याही प्रकारची सध्या तर आम्हाला इन्स्ट्रक्शन नाही, परंतु टाइम कितीही कमी असू द्या. आमचा एक असं आहे की आमच्यासोबत आमचं जे पॅनलचं नेतृत्व करत आहे, महमूद खान साहेब आहे, रोळे भैया आहे, नासर भैया आहे, हे ऑलरेडी लोकांच्या मनात आहे, लोकांच्या डोक्यात त्यांचं नाव आहे, त्यांची एक छवी आहे. त्या छवीचा आम्ही वापर करू, महमूद साहेबांना पुढे करू, त्यांच्या नावाने, रोळे भैयाच्या नावाने, नासर भैयाच्या रोडाने मतदान मागू. आणि लोकांना 10 दिवस असले तरी लोकांच्या मनात ते आहे, आम्हाला ते 10 दिवसही पुरे होणार आहे.